येथील काळजापूर मारुती येथे दर्शनासाठी गेलेल्या एका युवा कवीची बाईक चोरीला गेली आहे। कवीने याबाबत पोलिसात तक्रार देण्याऐवजी चक्क कविता करून चोराला आवाहन केले। सोलापुरातील शहाजी कांबळे या युवा कवीने सोशल मीडियावर चोराला विनंती केली आहे, माझ्या सुखदुःखात नेहमी सहभागी असलेल्या बाईकला त्रास देऊ नका। पोलिसात तक्रार देण्याऐवजी कांबळे यांनी सोशल मीडियावर का पोस्ट केली आहे? मी शहाजी कांबळे, सोलापूर। आम्ही नवरा बायको दोघं काळजापूर मारुतीला दर्शनाला आलो होतो आणि दर्शन घेतलं। आत बसून एक 10-15 मिनिट नारळ बसून खाल्ला आम्ही दोघांनी आणि बाहेर आलो तर बघतो तर गाडी चोरली गेली। माझ्याकडे फक्त 50 रुपये राहिले होते, रिक्षात तर तेवढ्यात मिळत नव्हते। बायकोचा चेहरा पडला, आता काय करायचं। मग तिला हसवण्यासाठी 2 आईस्क्रीम घेतल्या, खाल्ल्या आणि एक 10 किलोमीटर आम्ही दोघं चालत गेलो। म्हणजे गाडी हरवली ही एवढीच गोष्ट नाही, मग त्याच्या पाठीमागे भावना माझ्या खूप वेगळ्या आहेत। कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या, कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या। एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या, आठवण तिला होऊ द्या। गाडीला माझी विनंती आहे की माझ्यावर नाराज होऊ नको। म्हणजे मी असं म्हणायचो की प्रत्येक वेळेला ही पगार झाली की सर्व्हिसिंग करू, पुढची पगार झाली की सर्व्हिसिंग करू, पण ते राहून गेलं। मग गाडीला विनंती आहे, माझ्यावर नाराज होऊ नको। माझ्या खांद्याला खांदा लावून तिनं काम केलं, कधी मला त्रास दिला नाही, कधी ऐन वेळेला पंक्चर झाली नाही, माझ्या सुखदुःखात सहभागी झाली। मग तिनं माझ्यावर जीव लावला, पण मी त्यासाठी काय करू शकलो नाही ह्याचं मला वाईट वाटतं आहे। चोरट्याला विनंती आहे की ती माझा जीव आहे, तिची तोडमोड करू नये। मी गाडीला शोधतो, गाडी पण मला शोधत असेल, तिला आता त्रास होत असेल। चोरट्यानी जी की काय करायला असेल, तिने इंजन काढलं असेल, तिचं तोडमोड केली असेल तर ती करू नये, माझी विनंती आहे। गाडी मला शोधत असेल, मी तिला शोधणार आहे। गाडीबद्दल एवढं भावनिक तुम्ही साथ घेता, गाडीची अशी काय वेगळी अशी काय आठवण आहे का गाडी? मी माझ्या आयुष्यातली ती पहिली गाडी आहे आणि ती गाडी म्हणजे मी माझी कविता करून पैसे जमवून मी घेतलेली गाडी आहे ती। मला आईचा फोन आला की मला दवाखान्याला घेऊन जा, मी म्हटलं माझी गाडी नाही। आईने एका क्षणात सांगितलं असं झालं आहे, गाडी चांगली होती रे बाळा। पण मला ती भावना जागृत झाली ती, म्हणजे गाडी माझ्या प्रत्येक क्षणात मी कुठं जात होतो, कुठं बसत होतो, कोणासाठी रडत होतो, किती वेळ रडत होतो, ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहे। पण ती मला बोलत नव्हती, मला प्रत्येक गोष्टीला समजून घेत होती। कुठं काय नटबोटलं तुटला तर मी लिंक मारायचो, नवीन पुढच्या वेळेस टाकू म्हणायचो, पुढच्या वेळेस टाकू। पण प्रत्येक वेळेला माझी गाडी समजून घेत आली मला, पण मला तिची सेवा करता नाही आली। म्हणजे ह्या माझ्या भावना वेगळ्या आहेत। त्या गाडी मी आजची उद्या घेऊ शकेल, नवीन आणखीन घेऊ शकेल, पण ती मला आता गाडी शोधत असेल, ती माझ्यावर मी जितकं प्रेम करतो ती गाडी तितकंच माझ्यावर प्रेम करत असेल। मी गाडीला विनंती आहे, मी तुला शोधतो आहे, काळजी करू नको, मी तुझ्यापर्यंत लवकर येईल। उद्या जर चुकून चोरट्याने किंवा गाडी सापडली तर काय असेल, गाडी बघितल्यावरची भावना काय असेल? म्हणजे आत्तापर्यंत मी तिला गाडीला निर्जीव समजत होतो, पण मला त्या सजीव जाणवा लागले, गाडीच्या मी गळ्यात पडणार आहे। जसं गाडीचं हँडल वाकडे केल्यानंतर गाडी अशी आपल्याकडे बघते काय की असं मला आता वाटायला लागले। मला ती कुठं शोधत असेल, मला माझं ध्यान काढत असेल, ती माझा मालक येईल, माझ्या ह्या संकटातून मला घेऊन जाईल, मला त्रास होणारा तो कमी करावा अशी मला विनंती करत असेल गाडी, असं मला वाटतं आता। पण मी काय करू शकतो, मी कुठं शोधू, मी काय करू, मला लक्षात येईना। माझ्या पोलिसांना आता फक्त भावनिक पोस्ट केली काय आहे? जिथं गाडीला चोरू की झाली तिथं तो धार्मिक परिसर आहे, असं वाटलं की बाबा कोणाकडून तर भक्ताकडून चुकून झाली असेल। मग तिथल्या लोकांना विचारलं की गेली असेल गाडी, तर आणखीन 8 दिवसात कोणाकडून तर चुकून झाली तर आणून सोडतील असं वाटलं। मग 2-3 वेळा मी जाऊन आलो तिथं, तर काय नाही मिळेल, काय आणखीन तर गाडी आली नाही। मी आज मग ते पोस्ट टाकली, म्हणजे मला सांगायचं भरपूर होतं की म्हणजे मला व्यक्त व्हायचं होतं की माझी गाडीबद्दल खूप माझे प्रेम आहे, मला तिचं ते आठवणी यायली, तिची मला डोळ्यात पाणी येतं, वाईट वाटतं, म्हणून मी खरं तर ती पोस्ट टाकली। माझा पोलिसाकडे तक्रार वगैरे देणारच का नाही? हां देणार आहे, मला आला आहे सरांचा फोन, मी जाऊन त्यांच्याकडे तक्रार देणार आहे। माझा विषय हा तक्रारीचा आहेच आहे, पण तो म्हणजे तांत्रिक भागात तो मी देईल, पण तो गाडीच्या भावना माझ्या वेगळ्या आहेत। मला माझी गाडी मला जो कोण ओळखत नाही ना तितकं माझी गाडी मला ओळखते।